नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक वन ऑफ द बेस्ट आणि खूप इंटरेस्टिंग अशा सिरीजविषयी सांगणार आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला मॉन्स्टर, टाइम ट्रॅव्हल आणि आणखी बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे ही सिरीज तुमचं डोकं पूर्णपणे हादरवून सोडेल. या सिरीजचे एकूण 3 सीझन्स आहेत आणि प्रत्येक सीझनमध्ये 10 एपिसोड्स आहे. सध्या या सिरीजचा 3रा सीझन चालू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीझन 1चे पहिले 2 एपिसोड बघणार आहोत. ही सिरीज जॉन ग्रिफिन यांनी क्रिएट केली आहे. मला खात्री आहे ही तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला ही सिरीज पाहायची असेल तर तुम्ही प्राईम व्हिडिओवर जाऊन ती हिंदीमध्ये पाहू शकता. तसेच मी चॅनलवर खूप रंजक आणि चांगल्या मूव्ही एक्सप्लेन केल्या आहे. जर तुम्ही त्या चुकवल्या असतील तर नक्की जाऊन बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. ही कथा जंगलाच्या मधोमध वसलेल्या एका टाउन पासून सुरू होते. तिथे संध्याकाळी जरा अंधार होताच बॉयड नावाचा शेरीफ एक घंटा घेऊन टाउन मध्ये फिरायला लागतो. या घंटेचा आवाज ऐकून सगळे लोक घाईघाईने आपल्या घरात जाऊ लागतात. त्याच वेळी टाउन मधील डायनर म्हणजे एक प्रकारची जागा जिथे जेवण केले जाते तीही बंद होत असते. तेव्हा आपण तिथे सारा नावाच्या मुलीला बघतो, जी डायनरच्या आत एक तावीज तपासते आणि तिथून निघून जाते. त्याच वेळी आपण तिथे एक रेडिओ पाहतो, जो अचानक स्वतःहून चालू होतो आणि एक गाणं वाजायला लागतं. दुसरीकडे टाउनच्या हॉस्पिटलमध्ये आपण मिस्टर लू नावाच्या एका डिमेन्शिया पेशंटला त्यांच्या मुलासोबत केनीसोबत शतरंज खेळताना बघतो. केनी प्रत्यक्षात गावातील डेप्युटी आहे. केनी गावाचा डेप्युटी असण्याबरोबरच बॉयडचा साथीही होता. आता संध्याकाळ झाल्यामुळं हॉस्पिटलची डॉक्टर क्रिस्टी येऊन त्यांना खेळ थांबवण्याची विनंती करते. मात्र ही गोष्ट मिस्टर लूला अजिबात पटत नाही आणि ते वयोमानामुळं थोडंसं लहान मुलांसारखं वागू लागतात. तरीही क्रिस्टीचं म्हणणं ऐकून ते हॉस्पिटलमध्ये असलेल्या त्यांच्या रूममध्ये जातात, जिथे त्यांच्यासोबत दुसरी नर्स जिनी होती. यानंतर केनी थोडा वेळ क्रिस्टीसोबत बोलतो आणि निघून जातो. इथे आपण दोघांमधील एका कनेक्शनला नोटीस करतो, जणू त्यांना एकमेकांची खूप काळजी आहे. हॉस्पिटलचं गेट बंद केल्यानंतर क्रिस्टीही तिथे ठेवलेल्या त्या तावीजची तपासणी करते. म्हणजेच तो तावीज या टाउनसाठी खूप खास होता. त्यानंतर तीही आत जाते. आता जेव्हा केनी बॉयडकडे पोहोचतो तेव्हा बॉयड दुर्बीणने कॉलनी हाऊसकडे पाहत असतो. त्या हाऊसमध्ये खूप लोक मजा करत असतात, पण संध्याकाळ होतात तेही आत जाण्यास सुरुवात करतात. म्हणजे या टाउनमध्ये 2 प्रकारचे लोक होते. एक तर ते जे आपल्या वैयक्तिक घरांमध्ये राहत असत आणि दुसरे जे कॉलनी हाऊसमध्ये एकत्र राहून बिनधास्त आयुष्य जगत असत. यानंतर बॉयड आपल्या स्टेशनकडे निघून जातो. तिथे स्टेशन बाहेर एका बोर्डवर नाईट विदाऊट इन्सिडंट 96 असं लिहिलं होतं. म्हणजे टाउनमध्ये कोणताही अपघात न होता 96 दिवस उलटून गेले होते. मात्र या गावात नक्की कसे अपघात होतात हे आपल्याला पुढे कळणार आहे आणि ते खूप भयानक असतील. दुसरीकडे टाउनच्या बारमध्ये आपण फ्रँक नावाच्या व्यक्तीला दारू पिऊन पडलेला पाहतो. बारटेंडर त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण फ्रँक उठत नाही. तेव्हा बारटेंडरही आपल्या दुकानात लावलेल्या तावीजची तपासणी करतो आणि निघून जातो. दारू पिण्यामुळं फ्रँक आपल्या घरी पोहोचू शकत नाही. मात्र त्याची पत्नी लॉरेन आणि त्याची मुलगी मेगन त्याची वाट पाहत असतात. दोघींनाही काही कळत नव्हतं की आता काय करायचं. लॉरेन आपल्या नवऱ्यावर खूप रागावलेली होती, पण जेव्हा तिला जाणवतं की फ्रँक घरी येणार नाही तेव्हा ती घर व्यवस्थित लॉक करून घेते. रात्र झाल्यावर मेगन आपल्या रूममध्ये असताना तिला खिडकी बाहेरून तिच्या आजीचा आवाज येतो. ती मेगनला खिडकी उघडायला सांगत असते, कारण तिला बाहेर खूप थंडी वाजत असते. हे ऐकताच लॉरेन मेगनला थांबवण्याचा प्रयत्न करते. मेगनला असं वाटतं की बाहेरची व्यक्ती अगदी तिच्या आजीसारखीच दिसत नाही, पण तरीही ती खिडकी उघडते आणि मग अचानक तिची आजी एका भयानक मॉन्स्टरमध्ये बदलते आणि घरात शिरून मेगनवर हल्ला करते. त्याच रात्री घडलेल्या या भयानक घटनेनंतर कथा दुसऱ्या दिवशी सुरू होते. आपण एका वेकेशन व्हॅनमध्ये आरव्हीमध्ये जिम आणि टेबी नावाचं कपल पाहतो, जे त्यांच्या टीनेज मुलगी जुली आणि लहान मुलगा थन सोबत एका ट्रिपला निघालेलं असतं. रस्त्यात जुली थनला मॉन्स्टरच्या गोष्टी सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करते. मात्र नंतर टेबी थनकडे येतो आणि त्याला सांगतो की मॉन्स्टरसारखं काहीच नसतं. थन सहजपणे समजावला जातो. इथे आपण नोटीस करू शकतो की जुली तिच्या आई वडिलांपासून थोडी अलिप्त वाटत होती. दरम्यान टाउनमध्ये सकाळी आपल्याला फ्रँकला दाखवला जातो. तो शेवटी उठून आपल्या घरी येतो, पण त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी जमलेली असते.
फ्रँकला पाहताच बॉयड संतापून त्याच्याकडे जातो आणि सगळ्यांसमोर त्याला 2 थोबाडीत मारतो. मग तो फ्रँकला वर घेऊन जातो आणि त्याला मेगन आणि तिची आई लॉरेनच्या मृतदेहांचे दृश्य दाखवतो. त्यांना मॉन्स्टरनी भयानकपणे मारून फाडून टाकलं होतं. हे पाहून फ्रँक रडू लागतो. बॉयडला त्याला ठार मारायचं असतं, पण केनी त्याला थांबवतो. बॉयड केनीला फ्रँकला जेलमध्ये टाकायला सांगतो आणि खाली जातो. खाली जाताना त्याला गावातील फादर खत्री भेटतात. बॉयड त्यांना वर जाण्यास सांगतो आणि स्वतः भावूक होत त्या घरातून निघून जातो. जसं मी आधी सांगितलं होतं, त्या तावीजचा टाउनमधील प्रत्येकजण वापर करत होते. त्या तावीजमुळे पॉझिटिव्ह एनर्जी पसरत असे, ज्यामुळे मॉन्स्टर घरात शिरू शकत नव्हते. हे मॉन्स्टर मानवाच्या रूपात असत, पण खिडकी किंवा दार उघडल्यास ते सहज आत येऊ शकत होते आणि आपण हे मेगन सोबत आधीच पाहिलं आहे. आता आपण पुन्हा टेबी आणि तिच्या कुटुंबाकडे येतो. ते अजूनही प्रवास करत असतात, पण अचानक ते एका अशा रस्त्यावर पोहोचतात जिथे एक झाड पडलेलं असतं. संपूर्ण कुटुंब ते बघण्यासाठी खाली उतरतात आणि तेव्हा अचानक खूप साऱ्या काळ्या रेवन पक्ष्यांचा थवा येऊन मोठा आवाज करू लागतो. ही गोष्ट कोणालाही चांगली वाटत नाही, त्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार करतात. त्यांना वाटतं की मागे कुठेतरी एक फाटा आहे जिथून ते जाऊ शकतात. दरम्यान टाउनमध्ये बॉयड कॉलनी हाऊसमध्ये डोना नावाच्या एका महिलेकडे जातो. बॉयड आणि डोनामध्ये फारसे चांगले संबंध नाहीत आणि याबद्दल आपल्याला पुढे कळेल. बॉयड तिथे आपल्या मुलाला एलिसला भेटण्यासाठी येतो. वर गेल्यावर त्याला कळतं की एलिस आपली गर्लफ्रेंड फातिमाचं चित्र रंगवत आहे. फातिमा बॉयडला पाहताच खूप आनंदी होते, पण एलिस काही कारणामुळे बॉयडशी इथे बोलत नव्हता. त्यामुळे वडील आले होते तरी तो फारसा आनंदी नव्हता. त्यावेळी बॉयड एलिसला लॉरेन आणि मेगनच्या मृत्यूबद्दल सांगतो आणि त्यांच्या अंतिम संस्काराला येण्यासाठी सांगतो, पण एलिस यावर कोणताही विशेष प्रतिसाद देत नाही. त्यामुळे बॉयड तिथून निघून जातो. दुसरीकडे अचानक मुख्य रस्त्यावर टॅबी आणि तिच्या कुटुंबियाच्या फोनचे सिग्नल येणं बंद होतं. पुढे जातानाही लोक त्या टाउनमध्ये पोहोचतात ज्याला आपण आतापर्यंत पाहत होतो. त्यावेळी लॉरेन आणि मेगनचा अंतिम संस्कार सुरू होता. तसेच जिम आणि त्याच्या आरवीला सर्वजण पाहतात. ते त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. हे पाहून जिम आणि त्यांच्या कुटुंबियांना थोडं विचित्र वाटतं. त्याचवेळी जिम खाली उतरून बॉयडशी बोलतो आणि हायवेवर जाण्याचा मार्ग विचारतो. बॉयड आश्चर्यचकित होतो, कारण इथे खूप काळापासून कोणी आलं नव्हतं. तरीही तो जिमला त्या रस्त्याने पुढे जाण्यास सांगतो. जिमला वाटत होतं की हायवे पुढे असेल, पण त्या रस्त्यावर जाऊनही आरवी पुन्हा त्या टाउनमध्ये येऊन थांबते, जे खूप विचित्र होतं. यानंतर जिम डिनरच्या ठिकाणी असलेल्या सारा नावाच्या मुलीला हायवेचा मार्ग विचारतो, पण सारा विचित्र लूक देत तिथून निघून जाते. जिम पुन्हा पुढे निघतो. या दरम्यान आपल्याला साराचा भाऊ नॅथनही दिसतो, जो गावातील कोंबड्या आणि बकऱ्यांची देखभाल करतो. पुढे जिम आणि टॅबीचा वाद होतो, कारण ते हायवेवर पोहोचत नव्हते. तिसऱ्यांदा ते पुन्हा त्याच टाउनमध्ये पोहोचतात. हे पाहून जिम गाडी उलट दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून बॉयड आणि केनी आपली कार घेऊन त्यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतात. जिम आरवी चालवत असताना अचानक त्यांच्या समोर एक कार येते. त्यामुळे आरवीचा तोल जातो आणि ती जवळच्या झाडावर धडकून खाली कोसळते. जिम आणि त्याचं कुटुंब अपघातामुळे जखमी होतात. जिम ड्रायव्हर सीटवर अडकलेला असतो. त्यांच्या पायात रॉड घुसलेली असते. टॅबी बेशुद्ध होते आणि जुलीचीही खूप वाईट अवस्था होते. दुसऱ्या कारचाही अपघात होतो आणि ड्रायव्हर टोबी कारमधून बाहेर येऊन उलटी करतो. तो पुढे जातो जिथे बॉयड आणि केनी नेल्स ठोकून ठेवत असतात, जेणेकरून जिमच्या आरवीचे टायर पंक्चर होतील आणि त्याला खरं काय चाललं हे कळेल. टोबीची अवस्था पाहून बॉयड त्याला केनीसोबत हॉस्पिटलमध्ये पाठवतो आणि स्वतः अपघाताच्या ठिकाणी धाव घेतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर क्रिस्टी जिनाला टोबीची पट्टी करण्यास सांगते आणि केनीसोबत अपघाताच्या ठिकाणी जाण्यास निघते. दरम्यान बॉयड टोबीच्या कारपर्यंत पोहोचतो, जिथे जेड नावाचा अजून एक माणूस असतो, जो व्यक्ती खूप नशेच्या अवस्थेत होता आणि प्रत्येकाला पाहून तो म्हणत होता की ती व्यक्ती खूप सुंदर आहे. बरं, त्याला फारशी दुखापत झाली नव्हती, म्हणून बॉयडने जेडला हतकडीत बांधून कारमध्येच ठेवलं आणि स्वतः जिमच्या अपघातग्रस्त आरवीकडे गेला. तिथे तो जिम आणि त्याच्या कुटुंबाला आरवीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान जेव्हा केनी, फादर खत्री आणि क्रिस्टी बॉयडकडे परत जात होते, तेव्हा त्यांना एलिस भेटला. त्यांनी त्याला अपघाताबद्दल सांगितले आणि सोबत नेले. ते लवकरच त्या ठिकाणी पोहोचले जिथे बॉयडने जुलीला आरवीमधून बाहेर काढले होते. फादर खत्री जेडजवळ थांबला, तर केनी आणि क्रिस्टी बॉयडला मदत करू लागले. काही वेळातच तिघांनी टॅबी आणि जिमलाही बाहेर काढले. त्यांना फारशी दुखापत झाली नव्हती, पण थनला गंभीर जखम झाली होती आणि तो अजूनही बेशुद्ध होता.
लवकरच रात्र होणार होती म्हणून बॉयड आणि क्रिसने ठरवले की थनवर आर्वीमध्येच उपचार केले जातील, कारण बॉयडकडे टॅलिस्मॅन म्हणजे ताईत होता जो मेगनच्या घरातून सापडला होता आणि त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अन्यथा एखाद्या मुलाचा जीव गेला असता, परंतु त्यांना इतर सर्वांच्या जीवाला धोका निर्माण करायचा नव्हता. बॉयडने जिमला समजवण्याचा प्रयत्न केलाय की त्याला आपल्या कुटुंबासोबत गावात टाऊनमध्ये परत जावे लागेल, कारण रात्री जंगल खूप धोकादायक होते. त्याला आणखी मुलांना गाडायचं नव्हतं. सुरुवातीला जिम त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, पण बॉयड जोर देऊन सांगत असल्याने अखेर जिमला कळते की परिस्थिती खूप गंभीर आहे. मात्र टॅबी थनला अनोळखी व्यक्तीच्या हवाली सोडू शकत नव्हती, त्यामुळे जिमही तिथेच थांबायचं ठरवतो. तरीसुद्धा तो टॅबी आणि जुलीला केनी, खत्री आणि एलिससोबत गावाकडे पाठवतो. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये सारा टोबीजवळ येते, त्याला किस करते, विचित्र वागते आणि नंतर त्याला माफी मागत अचानक त्याला स्टॅप करून मारते. तिच्या वागण्यावरून असे वाटत होते की जणू कोणीतरी तिच्यावर हे करायला जबरदस्ती करत आहे. दरम्यान जेव्हा केनी सगळ्यांना गावाकडे नेत होता तेव्हा बॉयडने पूर्वीच टाकलेल्या नेल्समुळे त्यांचा कारचा टायर पंक्चर झाला असतो, कारण केनी तो हटवायला विसरला होता. आता अंधारही पडला होता, त्यामुळे एलिस, खत्री आणि केनीने जे टॅबी आणि जुलीला कारमधून उतरून त्यांच्यासोबत पळत राहण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला तो त्यांना स्पष्टपणे सांगतो की जर कोणी त्यांना कशी हाक मारली, दिसलं किंवा बोलावलं तरी त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, कारण ते माणसं नसतील. याच वेळी आपण आर्वीमध्ये असलेल्या बॉयडला पाहतो, ज्याने लॉरेनच्या घरातील टेलिस सामान म्हणजे ताईत आर्वीमध्ये ठेवला होता. दरम्यान क्रिस्टी अजूनही थनवर उपचार करत असते, पण अचानक त्याला झटके येऊ लागतात. आता रात्री अंधार होताच बरेचसे मॉन्स्टर माणसाच्या रूपात आर्वीकडे येऊ लागतात आणि इथेच एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2ची सुरुवात होते, जिथे आपण पाहतो की या मॉन्स्टरची खासियत अशी होती की ते माणसांसारखे दिसत असत. ते लोकांना गेट किंवा खिडकी उघडायला पटवून देत, जसं त्यांनी मेगनसोबत केलं होतं. असं केल्यावर ते त्या लोकांना फाडून ठार करत असत. रात्री आर्वीच्या बाहेर हे मॉन्स्टर माणसाच्या रूपात बोलत येतात, त्यामुळे जिमला वाटतं की गावातील लोक मदत करण्यासाठी आले आहेत. तो गेट उघडायला जातो, पण बॉयड त्याच्या गळ्याला धरून थांबवतो आणि त्यात तो यशस्वी पण होतो. दरम्यान केनी आणि बाकी लोक कॉलनी हाऊसकडे पळत असतात, जिथे जेड आधीच नशेत असतो. तो पडतो आणि त्याच्या डोक्याला थोडा मार लागतो, ज्यामुळं तो पूर्ण शुद्धीत येतो. डोना त्यांच्यासाठी गेट उघडायला नकार देते, कारण ती विचार करते की ते मॉन्स्टर असू शकतात. त्याचवेळी खरे मॉन्स्टर जुलीवर हल्ला करायला जातात. ते तिचं नाव घेतात आणि तिच्या मनाशी खेळतात, पण फातिमा डोनाला समजावते आणि गेट उघडते. त्यामुळे केनी, जेड, एलिस, जुली, खत्री आणि टेबी आत येतात. तरीही टेबी आणि जुली काहीही समजू शकत नाही. त्यांना वाटतं की ते फक्त सामान्य माणसं आहेत, त्यामुळे डोना त्यांना बांधून ठेवते. टेबीला डोनाच्या रूममध्ये, जेडला एका बेडला आणि जुलीला किचनमध्ये बांधलं जातं. किचनमध्ये विक्टर नावाचा माणूस पीचेस शोधत असतो. त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असल्याचं दिसतं, त्यामुळे जुली घाबरते. फातिमा विक्टरला तिथून जायला सांगते आणि जुलीला शांत करत एलिसच्या रूममध्ये घेऊन जाते. तिथे ती जुलीला सांगते की विक्टर खूप छान पेंटिंग बनवतो, त्यामुळे जुली प्रभावित होते. फातिमा तिला मॉन्स्टरबद्दल सांगते की ते लोकांना गोड बोलून फसवतात आणि त्यांच्या घरात येऊन त्यांना ठार करतात. आर्वीमध्ये क्रिस्टी ही मॉन्स्टरमुळे घाबरलेली असते. तिला वाटतं की ते आता वाचणार नाहीत, पण बॉयड तिला शांत करतो. क्रिस्टी थनच्या पायातून रॉड काढते आणि टाके लावते. थन सांगतो की त्याला झटके येताना तो एका ठिकाणी पोचला होता, जिथे त्याने अनेक पेंटिंग पाहिल्या. हे ऐकून क्रिस्टी आणि बॉयड चकित होतात, कारण थनला याआधी कधीच झटके आले नव्हते. कॉलनी हाऊसमध्ये केनी आणि एलिस यांच्यात वाद होतो. एलिस केनीवर आरोप करतो की त्यांनी टाकलेल्या नेल्समुळे उशीर झाला आणि ते मरता मरता वाचले, पण एलिस त्याला दारूची बाटली देतो आणि म्हणतो की कदाचित यामुळे त्याचा राग शांत होईल. फादर खत्रीही त्याला समजावतो. दरम्यान हॉस्पिटलमध्ये मिस्टर लू जिनासोबत चेस खेळत असतात, पण त्यांना अचानक मुलाची आठवण येते. जिना त्यांना रूममध्ये नेते. दुसरीकडे सारा टोबीचा निर्घुणपणे खून करते आणि सतत माफी मागत राहते, कारण तिच्या मते ती स्वतःला आणि इतरांना वाचवण्यासाठी हे करत होती. डोना टेबीला सांगते की या गावात सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहेत. त्या सर्वांनी त्या झाडाला पाहिलं होतं, जिथे अनेक रेवन पक्षी ओरडत होते, आणि त्यानंतर हे सर्व लोक त्या गावात आले, जिथे रात्री राक्षस बाहेर पडतात शिकार करण्यासाठी आणि इथून बाहेर जाण्याचा कुठलाही मार्ग नाही.
पण टॅबीला तिच्या बोलण्यावर विश्वासच होत नव्हता. त्याचवेळी डोना तिला तिच्या बहिणीबद्दल सांगते, जी खूप निर्भय होती आणि एकदा तिने एका भालूचे दात स्वतःच्या हाताने तोडले होते. पण एक दिवस त्या दोघीही या गावात आल्या आणि तोपर्यंत रात्र होऊन गेली होती. खरे तर डोना तिला लकी मानते, कारण ती इथे दिवसा अडकली होती. अन्यथा ती जर इथे रात्री अडकली असती तर त्यांच्या कुटुंबातील कोणीही वाचलं नसतं. असं बोलून डोना पुढं सांगते की रात्री त्यांच्या कारसमोर एक माणूस उभा राहिला होता, जो तिथून हलतच नव्हता. सुरुवातीला डोना विचार करते की तिची बहीण त्यावर गाडी घालून देईल, पण तेव्हा असं न करता डोनाची बहीण त्याला घाबरवायला बाहेर जाते. पण तो माणूस खरं तर एक राक्षस होता, ज्याबद्दल त्यांना काही माहिती नव्हतं. त्या मॉन्स्टरने अचानक डोनाच्या बहिणीच्या शरीराची चिरफाड केली आणि राक्षसांनी सर्व रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. तिच्या किंकाळ्यांचा आवाज त्यांना ऐकू येत होता. आता डोना सांगते की ही राक्षस फक्त आपल्याला मारण्यासाठी येत नाही, तर त्यांना आपल्यावर अत्याचार करायला पण आवडतं. त्यांना अशी शिकार करायला मजा येते, जसा मनुष्य हरणाची शिकार करतो तसाच. आता आपण विक्टरला पाहतो, जो कॉलनी हाऊसमध्ये त्याच्या खोलीत ड्रॉइंग करत होता आणि कदाचित हीच ती जागा होती जी थनने पाहिली होती, जेव्हा त्याला हलकेसे झटके येत होते. आता हे सगळे लोक झोपी जातात आणि आरव्हीमधले लोक पण झोपी जातात आणि अशा प्रकारे सकाळ होते. त्यावेळी बॉयड, क्रिस्टी आणि जिम थनला घेऊन बाहेर निघतात आणि त्याच दरम्यान जिमचं संपूर्ण कुटुंब, खत्री आणि केनी हे बाहेर पोहोचतात आणि ते एकमेकांना बघून खूप आनंदी होतात. तिथेच आपण साराला पण पाहतो, जिने खूप विचित्र आवाज ऐकले होते आणि तिला असं सांगितलं होतं की जर ती टोबीला मारून हॉस्पिटलचा दरवाजा उघडा ठेवेल तर ते लोक तिला घरी जाऊ देणार. आणि आपल्याला माहीत आहे की राक्षस तिच्या मेंदूसोबत खेळत होते. ती याबद्दल तिच्या भावाला नेथनला सांगते. कारण ती विचित्र वागत होती, त्यामुळं नेथन तिला सांभाळतो. रात्रीच्या वेळी सारा हॉस्पिटलचा दरवाजा उघडा सोडून गेली होती, म्हणून जेव्हा क्रिस्टी, केनी आणि खत्री हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे फक्त मिस्टर ली, जीना आणि टोबीचा मृतदेह मिळतो, ज्यांना राक्षसांनी खूप वाईट पद्धतीने खाल्ले होते. पण तेव्हा कुणालाही माहिती नव्हतं की टोबीला मारणारं इतर कुणी नव्हे तर स्वतः सारा होती. आणि आता आपल्या वडिलांचा मृतदेह अशा प्रकारे पाहून केनी जोरजोरात रडत त्यांना गळ्यात धरतो आणि नंतर रागात येऊन एका झाडाला कापायला लागतो, जे की या एपिसोडच्या सुरुवातीला दाखवले होते. त्यावेळेस बॉयड त्याच्याजवळ जाऊन त्याला सांभाळतो आणि नंतर केनी त्याच्याशी काही वेळ वडिलांबद्दल बोलून निघून जातो. बॉयडही त्याच्या ऑफिसमध्ये जातो, जिथे त्याला बोटीची चावी दिसते आणि त्याला आपल्या पत्नी एबीची आठवण येते. त्याचवेळी आपण थनला पाहतो, जो कॉलनी हाऊसमध्ये आराम करत होता. तेव्हा त्याची नजर विंडोच्या बाहेर एका त्याच्याच वयाच्या मुलावर पडते, जो पूर्णपणे पांढरे कपडे घातलेला असतो आणि तो थनला पाहून स्माईल करतो. त्यानंतर थनही त्याला पाहून हसतो आणि अशा प्रकारे एपिसोड 2 इथे संपतो.